श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुवारी म्हणजेच येत्या 22 तारखेला परवा आहे संकष्टी चतुर्थी आणि ही श्रावण महिन्यामधील संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत आणि गणपती बाप्पा हे एक शिवपुत्र आहेत. आणि बघा, भगवान शिवशंकरांचा सर्वात प्रिय महिना असतो तो म्हणजे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या पुत्राची म्हणजेच गणपती बाप्पांची जर आपण सेवा केली तर प्रत्येक अशक्य गोष्ट ही शक्य होईल आणि पाहिजे ते आपल्याला मिळेल. तर आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. गाई जी असते तर सर्वांनाच माहीत आहे, आपण तिला गोमाता म्हणत असतो. तर गाईचे जे उत्पत्ती आहे तर ती समुद्र मंथनामधून झालेली आहे आणि त्यानंतर आपण गाईला पूर्वापासूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये एक मातेचं स्थान दिलेलं आहे. गाईमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत आणि या 33 कोटी देवी देवतांची पूजा करणं, त्यांची आराधना करणं इतकं आपल्याला शक्य असतं का? तर अजिबात नाही. तर आपल्याला हे पुण्य मिळावं, या 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा, गणपती बाप्पांचा साक्षात आशीर्वाद आपल्याला मिळावा, यासाठी आपल्याला या गायीची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला छान अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. 1 वेळेस 11 वेळेस करू शकता. दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल, पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाच्या खाली एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायच्या आहेत. आपल्या उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे, कारण ही जी संकष्टी चतुर्थी आहे खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जर कोणाला संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करायची असेल तर ह्या संकष्टी चतुर्थीपासून आपण करू शकतो. आपण अंगारकीला आपल्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करतो, पण ही संकष्टी चतुर्थी सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. ज्याला व्रताला सुरुवात करायची असेल ते ह्या संकष्टी चतुर्थीपासून करू शकतं. त्यानंतर आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीची कशा पद्धतीने सेवा करायची आहे ते बघा. तर आता आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही, किंवा मग आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये येणारा पैसा कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होऊन जातो. 100 रुपये कमावले तर तिथे आपण 200 रुपये खर्च करून बसतो, अशी आपली परिस्थिती असते. तर त्यासाठीच आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहे त्या ग्रहांचा जो काही वाईट परिणाम आहे, वाईट प्रभाव जो आहे तर तो आपल्या जीवनावरती पडत आहे, ते सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती घ्या. सर्वात प्रथम तुम्हाला एक ताट तयार करून घ्यायचं आहे. या ताटामध्ये एक छान तुपाचा दिवा, त्यामध्ये एक तांब्याभर पाणी, त्याचबरोबर थोड्याशा दुर्वा, त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि गंध, फुलं, अक्षता ठेवायची आहे. आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गायी असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. प्रथम तुम्हाला गाईला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. गाईच्या 4ही पायांवरती पाणी टाकायचं आहे. हे सर्व करत असताना गाईचा चेहरा हा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावा हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे, ते म्हणजे 2 केळी. केळी जे असतात ना, ज्या वेळेस आपण गाईला खाऊ घालत असतो, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो, त्यामुळे ह्या 2 केळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. आणि खाऊ घालत असताना तुम्हाला ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि गाईच्या अंगाला स्पर्श करून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. गोमातेला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य याची बरकत घेऊन ये, घरामध्ये कधीच कशाची कमतरता पडून देऊ नको. अशा पद्धतीने हे सर्व झालं
की ज्या दुर्वा आपण आणलेल्या आहेत तर त्या दुर्वा थोड्याशा गाईला आपल्याला खायला द्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाईच्या तोंडावरती तुम्हाला थोडंसं पाणीसुद्धा ओतायचं आहे. कारण हे सर्व करत असताना ज्या वेळेस आपण गाईला पाणी पाजतो त्यावेळेसच तो आपला उपाय पूर्ण मानला जातो, हे लक्षात ठेवा. गाईला हे सर्व खाऊ घातलं, केळी आणि दुर्वा, की त्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी गाईच्या तोंडावरती ओतायचं आहे किंवा एखाद्या बकेटमध्ये वगैरे तुम्ही ते तिला पिण्यासाठी सुद्धा देऊ शकता. तर अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. श्रद्धेने आणि विश्वासाने करा, त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.